बनाना बोटवर बसलोय आपण. इथपर्यंत चालतंय तुला हे बघ. हे चालत चाललंय सगळं. हे चालतंय सगळं. ओ बापरे किती एवढं सेफ आहे, काहीच नाही प्रॉब्लेम बाहेर. म्हणून तर म्हटलं तुला डुबकी मारायची नाही येतं बाहेर. इथपर्यंत ते काय उभे पाण्याचे काय. ते वाघोळे इथपर्यंत पाणी येते. आम्ही परत जातोय आता हॉटेलवरती. छान होता गड असा गड नव्हता, जास्त मोठा नव्हता, पण ठीक आहे. पाण्यातलं असंच असतं. किती तास घालवले असतील हो गडावरती? 1 तास 1.5 तास 2 तास तर सहज. आपण 1:30ला पोहोचलो, 3 सव्वा 3ला निघालो. आणि कितीचं तिकीट होतं त्या बोटीचं? बोटीचं जाऊन येऊन 200 पर पर्सन. आणि हा मी पहिला बीच बघितला जिकडे खूप डिस्टन्स पर्यंत पाणी पायाला जमीन लागत होती. अगदी छातीबितीपर्यंत पाणी येत आहे, पण म्हणजे चालतायत लोक. जास्त आम्ही फिरलो नाही. सनसेटच्या आधीच घरी जातोय. सकाळी 4 वाजता बाबाच उठलेत 4 वाजता, पण आम्ही सगळे आई आणि मी 5ला उठलोय. सो खूप दमायला झालंय. आता उद्या बहुतेक 2 अजून आहेत. एक देवळात जायचंय, दुसरा कुठला तरी त्याच्या देवळाच्या जवळच एक बीच आहे, त्याला जाऊ संध्याकाळी. स्प्राईट वगैरे घालतात थोडंसं घाल आणि मग त्यात स्प्राईट घालून गेलं आणि पाणी घाला. आम्ही सांगितलं तरी ते मग चेहरा बघ जरा. काल मी आईच्या ड्रिंक मध्ये थोडी बकारडी घातलेली. शेवटी 10 ml पण नसेल बघा, एकदम कमी घातलेली. तिला एका सिप मध्ये कळलं, अरे हे तुमचं ड्रिंक दिलंय तुम्ही मला. हा म्हणाला नाही तुझंच करून. आज सकाळी आम्ही सांगतोय तिला की काल तिला दिलेलं म्हणून थोडं पोट जर सापडलं की नाही सांगते मला. झालं, पण ते काय कशाला गरज आहे का काही? गरजेची काय संबंध आहे? आमच्या बरोबर तू नको काय आमच्या बरोबर यायला. मी तुमच्यातली नाही, मी अशी वेगवेगळी. वेगळी काय बाबा. रोहित सांगतो आपल्याला काही गोष्टी माहित नाही, ते त्याच ह्याच्यात झालं पाहिजे. वेद कुठे तमिळमध्ये लिहिले नाही ना, संस्कृतमध्ये लिहिले ना, संस्कृतमध्ये म्हण. आणि त्याने त्याला तू सांगितलं पण. आता तू रेडिओ ऐकतोस, टीव्ही बघतोस, कसे बघतोस? तिथे वेवलेंथ जुळतात आणि म्हणून तुझ्याकडे रिसीव्ह होतो, तुम्ही करतोस ना. मग वेवलेंथ जुळण्यासाठी ही लँग्वेज आहे. अवरोहानेच ते वेवलेंथ जुळतात, तेव्हाच ते त्या कानाने त्या कावळ्याला कळतं. आजी गेली तर कावळे केवढे आले होते माहिती ना, त्याची शेवटच्या जी घर लागली होती बघ, असं कावळे डोकवत होते आम्हाला आम्ही घेऊन जायला आलोय. ती जिथे झोपली होती तिथे बाहेर असे खिडकीमध्ये येऊन असे कावळ्यांची गर्दी. म्हटलं मी आल्यालाच सांगितलं, मी 1:30 वाजता 2 वाजता आलो. म्हटलं संपत आलाय, ह्याच्यातनं काही नाही होणार. आणि त्यावेळी मी बघितलं अशी खिडकी ते दाखवलं म्हणजे बघ हे बघ त्यांना इन्व्हाइट करायला ते बघ. म्हणून ते त्यांचं श्राद्ध कर्म करायचं ते संस्कृतमध्येच झालं पाहिजे, वेद त्याच्यातच झालं पाहिजे. बघ ना कशा सगळ्या गोष्टी बरोबर होतात. सकाळी आम्ही श्राद्ध कर्म आणि संस्कृतमधले वेद आणि या सगळ्याबद्दल बोलत होतो, आणि संध्याकाळी येता येता काय होऊन बसलं.